आयोजित माजी सरपंच चषक 2017 सर्वप्रथम या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व संघांचे मी हार्दिक आभार मानतोय। आणि सर्वप्रथम आम्ही सत्कार करतोय आमचे सत्कार मूर्ती आमचे कॉमेंटर चंदू शेट्टे सर यांचा सत्कार। तर मित्रांनो आपण पाहू शकाल आज मुंबई नवी मुंबई भिवंडी महाराष्ट्रभर ज्यांचा सातत्याने दौरा राहिलाय परंतु अनेक मान्यवरांच्या आग्रहा खातीर मुंबईच्या अनेक स्पर्धा सध्या आम्ही करतोय। डे आणि नाईटच्या माध्यमातून सोनारीमध्ये नाईट डे टुर्नामेंट माहुलमध्ये मी घातल्यामध्ये वेळातला वेळ काढून चंदू शेटे या स्पर्धेसाठी ते उपस्थित झाले। चंदनशू साहेब यांच्या माध्यमातून चंदू शेटे या महाराष्ट्रातील दिग्गज समालोचकाचा सन्मान होतो। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा चंद्रकांत शेटे यांचं। यानंतर आपण पाहू शकाल रायगड समालोचन असोसिएशनच्या माध्यमातून जे सातत्याने आपल्या मराठी वाणीतून अतिशय सुमधुर असं समालोचन करतायत आणि दादरपाडा जासे विभागाच्या माध्यमातून अतिशय चांगलं समालोचन करणारे आमचे परम मित्र प्रसाद भोईर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। उरण विभागातली कुठलीही स्पर्धा असो पहिली पसंती ज्या समालोचकाला दिली जाते या विभागामध्ये त्याचं नाव आहे प्रसाद भोईर आणि प्रसाद भोईर यांचा सन्मान होतो। एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा प्रसाद भोईर यांचं। राकेश कडू साहेब यांच्या माध्यमातून प्रसाद भोईर यांचा सन्मान इथे केला जातोय। आपलं हार्दिक असं स्वागत पुन्हा एकदा प्रसादजी भोईर साहेब। अनेक आठवणी असतील प्रसाद भोईर यांच्या देखील। महेश कडू साहेब यांचे मोठे बंधू आहेत। राकेश कडू साहेब यांची देखील नजर होती या स्पर्धेवर सातत्याने या स्पर्धेची रूपरेषा ज्यांनी घेतली। राकेश कडू साहेब यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केले जाते प्रसाद भोईर यांचा सन्मान होताना। यानंतर तुम्ही पाहू शकाल याच गावचे भूमिपुत्र पेशाने पंडितत्व ज्यांनी स्वीकारलंय आणि खरोखर हिंदीच्या माध्यमातून खूप मोठी भरारी घेतली। नुकतेच आपण पाहिलं असेल याच मैदानामध्ये त्यांनी अतिशय चांगलं समालोचन 3 रात्रीमध्ये आपल्याला ऐकवलं। असे याच गावचे पंडित संतोष यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय। महेश MM साहेब यांच्या शुभ हस्ते ते सन्मानित केलं जाईल। पण पाहू शकाल MM सर यांच्या माध्यमातून सन्मानित केलं जातं। काव्य ग्रुप वाशी कावेरी ग्रुप वाशी MM यांच्या माध्यमातून इथे सन्मानित केलं जातं। पंडितजी यांना एकदा जोरदार टाळ्या पंडितजी यांच्यासाठी। आणि तदनंतर या ठिकाणी मी आमंत्रित करेल खऱ्या अर्थाने समालोचनाचा किल्ला या स्पर्धेमध्ये लढवला आणि बरेच जण त्यांच्या समालोचनाचे या स्पर्धेच्या माध्यमातून फॅन झालेत। अक्षरशः आखाती देशांमधून देखील या स्पर्धेसाठी त्यांना कमेंट्स आलेले आहेत। नवी मुंबईचा बुलंद आवाज या वर्षीचा हंगाम त्यांनी याकरता गाजवला। रतनभाऊ पाटील चषक अक्षरशः गाजवली, रत्नागिरीची स्पर्धा गाजवली आणि आगामी अर्थातच शक्ती चषक जी परळला स्पर्धा होणार आहे त्याही स्पर्धेमध्ये कुणाल दाते यांना तुम्ही ऐकणार आहात। नवी मुंबईचा बुलंद आवाज तुर्भे गावचा सितारा समालोचनातील कुणाल दाते यांचा सन्मान स्वतः आयोजक महेश कडू साहेब या ठिकाणी करतायत, त्यांना सन्मानित करतायत। या क्रीडा स्पर्धेसाठी असंच प्रेम राहू द्यात आणि हा गोड गळ्याचा आवाज महाराष्ट्रभर असाच गरजत राहू दे। खरं तर या दिग्गज समालोचकांसोबत समालोचन करत असताना आपण पाहिलं सर प्रत्येक प्रेक्षकाला खऱ्या अर्थानं मंत्रमुग्ध करून ठेवलं आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थानं प्रतिष्ठा आपण पाहिली ज्या पद्धतीने वाढली आहे। अतिशय जबरदस्त समालोचक चंद्रकांत शेट्टे असतील कुणाल दाते यांच्या माध्यमातून। आणखी एक गोष्ट नमूद करू इच्छितो बिझी शेड्यूल मधून वेळ काढून फक्त महेश कडू साहेबांसाठी आलोय। रायगडच्या समालोचकांवर अन्याय करायचा कोणताही विचार नाहीये आणि जसं फक्त मोजक्या काही स्पर्धा तुम्ही संधी दिलीत तर रायगडात नक्कीच येणार आहे।
यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सत्कार करणार आहोत ज्यांनी अतिशय चांगली पंचांची कामगिरी या स्पर्धेसाठी पार पाडली. MC एलिट पॅनलचे आमचे पंच आहेत एजाज मारुफ सर यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आयोजकांना विनंती आहे एजाज मारुफ यांचा सन्मान आपण करायचा आहे. अरुण साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. एजाज मारुफ सरांचा सन्मानित होतो. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. अतिशय चांगली पंचांची भूमिका ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भार्गव तांडेल साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते एजाज मारुफ साहेब यांचा सन्मान तुम्हाला करायचा आहे. एजाज मारुफ सरांचा इथे सन्मान भालचंद्र कडू साहेब यांच्या माध्यमातून केला जातो. तसेच या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वाधिक महत्वाची भूमिका कुणाची असते तर ती पंचांची असते. आणि पंच हेच क्रिकेटमधील तिसरा डोळा असतात. पंच हेच क्रिकेटमधील देव देखील समजले जातात. त्यांचा सन्मान केला जातो. त्यानंतर दुसरे पंच सुरेंद्र भातकळे सर यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे. आणि कस्टम मध्ये ते आणि पंच कमी आणि मित्र जास्त. आणि उद्यापासून आम्ही देखील कस्टमला त्यांना भेटणार आहोत. कस्टममध्ये इंजिनियर म्हणून देखील ते कार्यरत आहेत. आणि हे सर्व करत असताना क्रिकेटचं प्रेम जपलंय आणि क्रिकेटमध्ये अतिशय सुंदर कामगिरी त्यांच्या पंचांची कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून राहिलेली आहे. सुरेंद्र भातकळे सरांची त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यांना सन्मानित केलं जात आहे. कैलाश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. या ठिकाणी सुरेंद्र भातकळे सरांना या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या वैभवशाली क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून पंचांची कामगिरी अप्रतिम होती. कारण आपला व्यवसाय जॉब आणि क्रिकेटचं वेळ ह्या सर्व गोष्टींची सांगड घालणं सोपं नसतं आणि ते या ठिकाणी घालताना सर पाहायला मिळतात. यानंतर सर एक विशेष सन्मान आपण करणार आहोत इंडिया क्रिक. आपण पाहू शकाल या स्पर्धेची चर्चा सातत्याने 198 देशामध्ये आखाती देशामध्ये माध्यमातून देखील लाईव्ह चॅटच्या माध्यमातून अनेक संदेश आम्हाला लाभले. अनेक प्रेक्षकांनी पसंती दिली. क्लिअरिटी अतिशय चांगली होती. रिप्ले अतिशय चांगला होता. प्रत्येक बॉलचं विश्लेषण चांगलं होतं. लाईव्ह स्कोर कार्ड इंटरनॅशनल प्रमाणे ज्याप्रमाणे येतो त्याप्रमाणे होता. ग्राफ अतिशय चांगला होता. आणि याचा सन्मान स्वीकारण्यासाठी उमेश पाटील आणि सचिन मुंडे यांना आम्ही स्टेजवर आमंत्रित करतोय. या इंडिया क्रिक आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. परशुराम कडू साहेब यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते इंडिया क्रिक चा इथे सन्मान करायचा आहे. सचिन मुंडे हा सन्मान स्वीकारतील. आज पाहू शकाल कोपर खेळण्याचे भूमिपुत्र वैभव वेटा यांच्या माध्यमातून ही वेबसाईट निर्माण करण्यात आली. आणि आज या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं कार्य त्यांनी केलंय. तर क्रिकेट आज जे भारताबाहेरच गेलंय त्याचा कारणीभूत मात्र ह्या वेबसाईट्स आहेत. या टेनिस बॉल क्रिकेटला जे आज लोकप्रियता मिळाली त्याला कारणीभूत वेबसाईट्स आहेत. कारण पूर्वीच्या काळात बरेचसे आता योग्य जे क्रिकेट खेळले संतोष म्हात्रे देखील हे क्रिकेट गाजवलंय. स्वतः साहेबांनी देखील क्रिकेट गाजवलंय महेश कडू साहेबांनी. परंतु त्या काळात जर या वेबसाईट्स असत्या तर तुमचेही रेकॉर्ड्स मात्र युट्यूबवर पाहायला मिळाले असते. असं मात्र खंत ज्यांनी जुन्या पिढीतील क्रिकेट खेळलंय त्यांना मात्र आज नक्कीच असणार आहे. परंतु आज तसं नाहीये. क्रिकेट जग बदललं त्याप्रमाणे आपलं स्थानिक क्रिकेट देखील बदललं आणि या वेबसाईटचं देखील या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे. तर निश्चितच चंदू सर आपण पाहू शकाल ही स्पर्धा साकारत असताना एवढा भव्य दिव्य सभा मंडप प्रकाश ज्योताची अतिशय चांगली व्यवस्था ज्या डेकोरेटर्सच्या माध्यमातून करण्यात आली होती त्या मितेश डेकोरेटर्स इथे सन्मान केला जाईल. सुनंदा डेकोरेटर्सचे मितेश कडू आणि अजिंक्य कडू यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तर कुणालजी ज्या वेळेला नाईट स्पर्धा होत असतात बऱ्याच ठिकाणी कंप्लेंट्स असतात खेळाडूंच्या लाईट बरोबर नाहीये. कुठे कॅच घेण्यासाठी बॉल कुठे साईड होत नाहीये. अशा वेगवेगळ्या प्रश्नांना सामोरं जावं लागतं. परंतु मला वाटत नाही 24 संघातील एका तरी खेळाडूंनी तक्रार केली असेल बॉल साईड होत नव्हता लाईट कमी होती. ते कामगिरी मात्र या डेकोरेटर्सने या ठिकाणी केली आहे. सुनंदा साऊंड सर्व्हिस सोनारी सिद्धिविनायकाची. यानंतर आमच्या खांद्याला खांदा लावून निश्चितच डोळ्यात तेल घालून प्रत्येक धावेचं विश्लेषण आमच्यापर्यंत पोहोचवलं आणि प्रत्येक धाव आम्ही आमच्या मुखातून तुमच्यापर्यंत पोहोचवली. असे गुणलेखक एक जबाबदारीचं काम ज्यांच्या माध्यमातून अतिशय यशस्वीरित्या पार पाडलं गेलं असे तुषार ठाकूर, विनय कडू, राहुल कडू आणि सनी तांडेल आपण व्यासपीठावर आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. आणि अतिशय चांगली गुणलेखकाची भूमिका यांनी चंदू सर पार पाडली.
विश्वनाथ तांडेल यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. प्रत्येक गोष्ट त्यांनी टिपली, प्रत्येक रनचा लेखाजोखा ठेवला, प्रत्येक विकेटचा लेखाजोखा ठेवला. त्याचबरोबर व्हॉट्सअपवर अपडेट्स देखील देण्याचं काम या सर्वांच्या माध्यमातून झालं. एखादी स्पर्धा यशस्वी होते, प्रत्येक फॉर्मॅटने चांगली कामगिरी करावी लागते आणि त्यातील एक फॉर्मॅट होतं या ठिकाणी गुणलेखक, आणि त्यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सन्मानित केलं जात आहे. विनय कडू, राहुल कडू आणि सनी तांडेल या सर्वांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. गुणलेखक पॅनल या ठिकाणी पाहायला मिळत आहे, आणि विशेष म्हणजे 2-2 गुणलेखक. अमोल तांडेल यांच्या शुभ हस्ते ते सन्मानित केलं जाईल. आमच्या पुढच्या गुणलेखकांना राहुल कडू याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. विनय कडू यांचा सन्मान यानंतर केला जातो बाळकृष्ण नाईक यांच्या माध्यमातून. यानंतर चंदू सर तुम्ही पाहू शकाल ज्या विकेटवर हे 24 संघ खेळलेत, क्रिकेटचा थरार पाहायला मिळाला. म्हणायला गेलं तर निश्चितच 22 यार्ड म्हणजे 66 फुटाची विकेट बनवायला निश्चितच खूप मेहनत घ्यावी लागते आणि ही विकेट क्रिकेटसाठी बनवली गेली आणि खरोखर क्रिकेटचा अतिशय चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वच खेळाडूंनी दाखवला. तो फक्त या विकेटच्या जोरावर आणि ही पिच बनवण्याचं कार्य ज्यांच्या माध्यमातून करण्यात आलं असे परशुराम कडू, नारायण पाटील, मनोज कडू, महेश म्हात्रे, नितीन तांडेल, नरेश कडू आणि विश्वास म्हात्रे यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तर विकेट हा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा असतो. विकेटमध्येच सर्व काही दडलेलं असतं, कारण नुकतीच इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीज सुरू आहे. पहिल्या 2 टेस्ट मॅच मध्ये विकेट गोलंदाजांना सहाय्य करणारी होती. तिसऱ्या मॅच मध्ये गोलंदाजांना सहाय्य केलं तरी टीका झाली, फलंदाजांना सहाय्य करणारी बनवली तरी टीका झाली. परंतु या आमच्या सर्व क्युरेटरने अतिशय सुंदर पिच बनवली आणि अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा पार पडली. त्याला प्रमुख कारण मात्र या विकेट बनवली होती. तर त्यांचं ज्यांनी विकेट बनवली त्यांचं देखील योगदान मोलाचं होतं. नारायण पाटील, रवींद्र कडू, यानंतर या स्पर्धेसाठी ज्यांचं अतिशय मोलाचं सहकार्य होतं आणि संयोजकांमध्ये खूप महत्वाची भूमिका होती, गारवली बेट्सचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून गौरव कडू यांच्या वतीने केला जाईल. गौरव कडू, गारवली बेट्सचे गौरव कडू यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. आपण या व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाईल. आशिष तांडेल यांच्या माध्यमातून इथे गारवली बेट्सचे गौरव कडू यांचा सन्मान इथे केला जातोय. सन्मानित केलं जाते गारवली बेट्स. अर्थातच नवी मुंबई देखील गणेशोत्सवामध्ये वाशीला हा बरोबर ना, तर तेच आहेत त्यांचं देखील, कारण नवी मुंबईकर देखील यांच्यावर खुश आहेत. सातत्याने पाम बीच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये यांना आम्ही गणेशोत्सवामध्ये पाहत असतो. पार्किंग बॉयचे धर्मेंद्र शेठ तांडेल यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. तर या नावामध्ये काहीतरी दडलेलं आहे, कारण त्यांचं नाव घेतल्यानंतर टाळ्या झाल्या. एवढं विशेष व्यक्तिमत्व, तर टाळ्या पुन्हा एकदा झाल्या पाहिजेत. सन्मानित केलं जाते या ठिकाणी धर्मेंद्र तांडेल. तर प्रमोद स्पोर्ट्स सोनाली संघाचा उगवता सितारा अर्थातच आदेश आपण या ठिकाणी यायचं सन्मानित केलं जात आहे. राकेश भोईर आपण सन्मानित करायचं आहे. सन्मानित केलं जात आहे या ठिकाणी आदेशला. प्रमोद स्पोर्ट्स सोनारी एक वैभवशाली कारकीर्द राहिलेली आहे, या संघाची मोठी कामगिरी राहिलेली आहे आणि राकेश यांच्या हस्ते सन्मानित केलं जाणार आहे. यापुढील कालावधीमध्ये या सोनारी गावचं नाव तू असंच करू दे आणि तुझ्या भावी वाटचालीसाठी देखील भरपूर शुभेच्छा असतील तुला आदेश.
यानंतर मी सर्वांना विनंती करेल, अर्थातच या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून महेश कडू मित्रमंडळ आपण समोर यायचंय. महेश कडू मित्रमंडळ, कावेरी मित्रमंडळ, प्रमोद स्पोर्ट, कडू 11, ज्ञानेश्वर माऊली, पार्किंग बॉईज आणि गारवली बीट्स. चंदू सर, असं म्हटलं जातं यशस्वी आयोजन करत असताना तन, मन आणि धन या तिन्ही गोष्टी खूप महत्वाच्या असतात. परंतु या स्पर्धेसाठी कोणाचकडून धन घेण्यात आलं नाही. ही स्पर्धा फक्त एकट्या माणसाने यशस्वीरित्या इथे पूर्णत्वाला नेली, असे या स्पर्धेचे आयोजक माजी सरपंच महेश नरेश कडू यांचा सन्मान जर झाला नाही तर ही स्पर्धा अपुरी आहे मित्रांनो. आणि त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय. महेश कडू मित्रमंडळ, कावेरी मित्रमंडळ, प्रमोद स्पोर्ट्स, कडू 11, ज्ञानेश्वर माऊली, पार्किंग बॉईज, गारवली बीट्स, सर्वांनी यायचं. सर्वांच्या माध्यमातून आपण सन्मान करणार आहोत या व्यक्तिमत्वाचा. जय माता दी ग्रुप, श्री साई एंटरप्राइजेस. आणि या ट्रॉफीचं वैशिष्ट्य आणखी एक नवीन गोष्ट आम्हाला पाहायला मिळाली. या ट्रॉफीज बॉलला बसवले होते आणि नंतर चॉईस करायचे होते आणि एक नवीन पायंडा आम्हाला पाहायला मिळतोय. कदाचित मुंबईत देखील आम्ही अशा प्रकारे ट्रॉफी आणि प्रत्येक खेळाडूचा हात या ट्रॉफीला लागला, सहभागी झालेल्या प्रत्येक संघातील. आज हे कदाचित चंदू सर वाढदिवसाचं देखील एक वेगळं गिफ्ट असावं. सन्माननीय महेश नरेश कडू साहेबांचा एवढा मोठा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. सर्वांना विनंती करेन, सर्व खेळाडूंना या यशस्वी आयोजकासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा मित्रांनो. या बडूया सर्व आतुरतेने वाट पाहतात कोणाकोणाला या स्पर्धेमध्ये काय मिळेल. वैयक्तिक पारितोषिकांचे मानकरी कोण कोण ठरतात. ज्यांनी ज्यांनी या स्पर्धेवर अधिराज्य गाजवले त्यांचा गुणगौरव होणार आहे, त्यांचं कौतुक या ठिकाणी केलं जाणार आहे. तर कोण कोण ठरत आहे, कारण हा आपल्या आयुष्यातील अनमोल ठेवा म्हणजे सोनारी गावात पहिलीच झालेली मोठी क्रीडा स्पर्धा महेश कडू साहेबांच्या वाढदिवसानिमित्तच आणि त्या स्पर्धेमध्ये कुणाकुणाला काय काय मिळालंय. तर शेवटच्या मॅचचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि नो डाऊट मॅन ऑफ द मॅच ज्याने 25 धावांचा बहरदार स्फोट दाखवला, बहरदार खेळी केली, हा खेळाडू ठरतोय विशाल गायकवाड या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सुनील कडू साहेबांच्या माध्यमातून इथे पारितोषिक दिलं जाईल विशाल गायकवाड याला. एकदा जोरदार टाळ्या. विशाल गायकवाड फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर यानंतर चंदू सर आपण वळणार आहोत. निश्चितच क्रिकेटमध्ये ज्याप्रमाणे बॅट बोलायला पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही पाहिलं असेल गोलंदाजाने गोलंदाजी करणं महत्वाचं आहे, परंतु क्षेत्ररक्षक खूप महत्वाची बाब असते क्रिकेटमध्ये. धावा वाचवायच्या असतात क्रिकेटमध्ये आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. एनी गेस उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे पुरस्कार, हे या पुरस्काराचं जरी नाव घेतलं तर आपल्या समोर नावं येतात. जॉन्टी रोड्स याचं सर्वात पहिल्यांदा नाव येतं. एकनाथ सोलकर यांचं नाव येतं. ज्यांनी ज्यांनी भारतासाठी सुरेश रैनाचं नाव येईल, मोहम्मद अझरुद्दीन यांचं नाव येईल, मोहम्मद कैफ यांचं नाव येईल, रॉबिन सिंग यांचं नाव येईल. आणि या स्पर्धेमध्ये नाव येतं सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय राहुल बैकर. 6 कॅच आणि 2 रन आउट. राहुल बैकर ठरतो या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, मॅन फ्रॉम महाराष्ट्र. आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन अतुल पाटील साहेब यांना आपल्या शुभ हस्ते आणि त्यांच्याच बरोबर राकेश कडू साहेब आपल्याला. या स्पर्धेचा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरतोय राहुल बैकर आणि त्याला दिली जाते बॅट आणि एक आकर्षक ट्रॉफी. यानंतर नेक्स्ट पारितोषिक इथे पुरस्कर्ते मी देण्यासाठी आमंत्रित करेन प्रसादजी तांडेल साहेबांना. यानंतरचं पारितोषिक आपल्या शुभ हस्ते द्यायचं आहे. हे पारितोषिक आहे मोठमोठ्या दिग्गज फलंदाजांना ज्यांनी आपल्या गोलंदाजीच्या तालावर अक्षरशः नाचायला भाग पाडलं. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक गोलंदाज होते
त्या रेसमध्ये, त्यामध्ये विशाल गायकवाड असतील, मिथुन दापोलकर असतील, सत्यम भोईर असतील आणि अनेक गोलंदाज राहिलेत या स्पर्धेमध्ये. परंतु हे पारितोषिक, तर हे नाव जरी घेतलं सर्वोत्कृष्ट गोलंदाज, आपल्या डोळ्यासमोर लगेच येतात मुथय्या मुरलीधरन, आपल्या डोळ्यासमोर लगेच येतात शेन वॉर्न, आपल्या डोळ्यासमोर येतात अनिल कुंबळे, आपल्या डोळ्यासमोर येतात ग्लेन मॅग्राथ, वसीम अक्रम, झहीर खान, अशी कितीतरी, डेनिस लिनी, कपिल देव, अशी कितीतरी, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अशी कितीतरी नावं येतात ज्या वेळेला सर्वोत्कृष्ट गोलंदाज हे नाव समोर येतं. आणि या स्पर्धेवर ज्याने अधिराज्य गाजवलंय, अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय सत्यम भोईर फ्रॉम फोंडा. या स्पर्धेमध्ये अतिशय इकॉनॉमिकल गोलंदाजी केली सत्यम याने. संघाचा कर्णधार आहे, नायकीचे शूज देखील देण्यात येतात आणि हे पुरस्कार देण्यासाठी मी आमंत्रित करेन प्रसादजी तांडेल यांना. तब्बल 6 विकेट या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी मिळवलेले आहेत. त्याबद्दल हे पारितोषिक. त्याच कालोखाल मिथुन दापोलकर 3 विकेट आणि विशाल गायकवाड 2 विकेट होत्या. यानंतर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, मोठमोठे फटके लागले मित्रांनो. 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी झाले, अनेक षटकार, अनेक चौकार लागले आणि फलंदाजाचं पारितोषिक देण्यासाठी मी आमंत्रित करेन कैलाश मात्रे साहेबांना. या रेसमध्ये विशाल गायकवाड होता, या रेसमध्ये कुणाल घरत होता, या रेसमध्ये राजू ठाणगे होता आणि त्यांच्याचबरोबर कैलाश मात्रे यांच्या बरोबर MM भाऊ यांना देखील विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पारितोषिक द्यायचं आहे. आणि हे पारितोषिक जात आहे, एनी गेस, कुणाल, विशाल गायकवाड, राजू ठाणगे या 3 खेळाडूंच्या दरम्यान ही लढत होती आणि हा सामना, हे पारितोषिक जिंकलंय राजू ठाणगे, तेज 11 पळसपे संघाचा खेळाडू ज्याने 63 धावांची खेळी या स्पर्धेमध्ये साकारली. विशाल गायकवाडच्या धावा राहिल्या होत्या 53 या स्पर्धेमध्ये. राजू ठाणगे ठरतोय तेज 11 पळसपे संघाचा खेळाडू, स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. तर राजू ठाणगेच्या पश्चातमध्ये कुठल्याही खेळाडूने हा सन्मान आपण स्वीकारायचा आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करा. नायकीचे शूज, त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजी ट्रॉफी इथे मात्र देण्यात येते. यानंतर तृतीय पारितोषिक मालिकावीराचं असणार आहे. नंतर तृतीय पारितोषिक या स्पर्धेतील धडाकेबाज असा संघ गेल्या 2 मोसमापासून या संघाचा परफॉर्मन्स जबरदस्त राहिलेला आहे आणि विशेष म्हणजे नाईट स्पर्धांमध्ये या संघाचा परफॉर्मन्स आणखीनच बहरताना आपल्याला पाहायला मिळतो. अर्थातच या स्पर्धेतील 3य क्रमांकाचं पारितोषिक विनंती करेन मी आशिष तांडेल साहेबांना आपण देण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. 3य क्रमांकाचं पारितोषिक पेज 12 खेळाडू आपण यायचं मेडल घेण्यासाठी. 3य क्रमांकाचं पारितोषिक जात आहे आशिष तांडेल साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल आणि ते पारितोषिक जात आहे पेज 11 पळसपे, राजू ठाणगे आणि कंपनी, राहुल बैकर आणि कंपनी. या सर्व जेवढे खेळाडू आपण आहात, संपूर्ण टीम या, जेवढे खेळाडू असतील लवकरात लवकर आमच्या व्यासपीठावर आपल्याला सन्मानित केलं जाईल. तेज 11 पळसपे टीम या ना, तेज 11 पळसपे टीम या. यानंतर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक मेडल इथे मात्र दिले जातील. GP फुंडे या संघाने आपण व्यासपीठावर यायचं आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक तेज 11 पळसपे संघाला ही ट्रॉफी आणि त्याचबरोबर 50,000 रुपये रोख. GP फुंडे संघ आपण थांबा. तेज 11 पळसपे संघाचा सन्मान इथे होईल.
सर्वप्रथम तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये रोख व आकर्षक असा चषक माजी सरपंच ट्रॉफी देण्यात येते आशिष तांडेल साहेब यांच्या माध्यमातून। तदनंतर या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचे मानकरी ठरतायत जबरदस्त परफॉर्मन्स उरण तालुक्यातील एक ताकदवर संघ म्हणून ज्या संघाला ओळखलं जातं सत्यम भोईरचा हा संघ अर्थातच योगेश म्हात्रेंचा हा संघ ठरतोय उपविजेता या स्पर्धेतील तब्बल लाखाचं मोल देखील या संघाला जात आहे आणि पारितोषिक स्वीकारण्यासाठी या ठिकाणी आमंत्रित करील या संघाला सुनील कडू यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जाणार आहे। द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जात आहे GP फोंडे या संघाला। जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं GP फोंडे संघाचं। तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी त्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी त्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी त्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी। या स्पर्धेचा ठरलेला उपविजेता GP क्लब फोंडे यंदाच्या सीझन मधील अंतिम फेरीमध्ये धडक प्रथमच मारली आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा उपविजेता ठरलेला संघ आपण पाहतोय। विजयाचा जल्लोष यशाची खऱ्या अर्थानं साजरा करत असताना आपण पाहतोय आणि गोड क्षरचित्र कॅमेऱ्यामध्ये कैद असताना आपण कॅमेरामॅन पाहतोय। GP संघाचा संघनायक सत्यम भोईर प्लीज। सत्यम भोईर गेले सातत्याने आपण पाहतोय बऱ्याच ठिकाणी आपण खेळताय परंतु रजनी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपला संघ अंतिम फेरीमध्ये प्रथमच पोहोचला, नक्की कसं वाटतं? यावर्षी तरी प्रथमच पोहोचला कारण तुम्ही बोलले फायनलमध्ये जाल नक्की, तुमचा आशीर्वाद होता म्हणून। नक्कीच आमचा आशीर्वाद नसून खऱ्या अर्थाने तुमच्या कर्तृत्वावर तुम्ही पोहोचलात कारण शुभेच्छा देणे समालोचकाचं कर्तव्य असतं मग कोणताही संघ असू दे। परंतु सत्यम या आयोजनाबद्दल काय म्हणशील? आयोजन अतिशय शौर्यक, जोरदार टाळ्या वाजवा एकदा आयोजनासाठी कारण खऱ्या अर्थाने यशस्वी आयोजनाची पोचपावती मिळाली आहे। धन्यवाद सत्यम। यानंतर मित्र वळूया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ठरलेला या पूर्ण स्पर्धेचा हिरो, या स्पर्धेचा चॅम्पियन, ज्या खेळाडूने ही स्पर्धा आपल्या नावावरती केली गाजवली आणि खरं तर येणाऱ्या 1 वर्षापर्यंत त्या खेळाडूची चर्चा या स्पर्धेच्या माध्यमातून राहील असा ठरलेला या स्पर्धेचा हिरो अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याची गणना केली जाईल असा मालिकावीराचं बक्षीस दिलं जाईल परंतु अजिंक्यपद दिल्यानंतर। आणि आपण पाहतोय या स्पर्धेचा अजिंक्यपद, या स्पर्धेचा दादा संघ, या स्पर्धेवरती अधिराज्य गाजवणारा संघ अजनबी ओवळे संघ। विनंती असेल अजनबी ओवळे संघाच्या संघनायकाला त्यांच्या खेळाडूंना की आपण आपल्या प्रथम क्रमांकाचं बक्षीस स्वीकारण्यासाठी आपण मंचावरती यायचं आहे आणि हे बक्षीस स्वीकारत असताना प्रत्येक खेळाडूला खऱ्या अर्थानं मेडल दिला जाईल। तो मेडल स्वीकारल्यानंतरच आपण खऱ्या अर्थानं फोटोसाठी पोच द्यायची आपण पाहतोय। अजनबी ओवळे संघाच्या खऱ्या अर्थानं 11-12 सितारे मैदानावरती चमकत असताना ज्या पद्धतीने चमकले आणि त्या चमकदार कामगिरीची चमकदार पोचपावती आपल्या मिळत असताना आपण पाहतोय प्रत्येक खेळाडूचा सन्मान केला जातोय। खरं तर वर्ष पहिलं असेल या आयोजनाचा परंतु खऱ्या अर्थानं स्मरणात राहील असं आयोजन
झालं होतं महेश कडू मित्रमंडळ यांच्या वतीनं. आणि या स्पर्धेच्या करताना गोड आठवणी पुन्हा एकदा कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना करून घ्यायचे आहेत. सर्वांना विनंती आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस देण्यासाठी सर्वांना विनंती केली जाते आयोजकांच्या वतीनं. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा कोणा एका दुसऱ्याची नसून पूर्ण या मंडळाची स्पर्धा आहे आणि या मंडळाच्या वतीनं प्रत्येक ग्रामस्थाला मान दिला जातोय. गणपती बाप्पा विजयाचा जल्लोष माजी सरपंच चषकाचा अजिंक्यपदाचा मान करू आणि खऱ्या अर्थानं सोनारीच्या मैदानावरती ठरलेला हा दादा संघ आपल्या विजयाचा जल्लोष साजरा करत असताना आपण पाहतोय. संतोष मात्रे धन्यवाद डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. संतोष मात्रे संघनायक संतोष मात्रे. थँक्यू डीजे. आपल्यासोबत जोडले जात आहेत रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि खरं तर आपण इथे म्हणूया या अजनबी ओवळे संघाचे आधारस्तंभ सिनियर खेळाडू ज्या खेळाडूंना खऱ्या अर्थानं घडवण्यामागे ज्याचा मोलाचा वाटा असा सिनियर खेळाडू संतोष मात्रे खऱ्या अर्थानं आपल्यासोबत जोडले जातील. परंतु तत्पूर्वी पुन्हा एकदा मात्र या गोड आठवणी कॅमेऱ्यामध्ये कैद करत असताना आपण पाहतोय. अथक परिश्रम करून या स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावलेला आणि त्या अजिंक्यपद स्वीकारत असताना आनंद गगनात मावेनासा झालाय. संतोषजी आपल्यासोबत जोडले जात आहेत. संतोषजी काय म्हणाले आयोजनाबद्दल? आयोजनाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. खूप कौतुकास्पद असं आयोजन केलेलं आहे. यावरून विभागात तरी मला तरी माझ्या माहितीनुसार पहिल्यांदाच असं दैदिप्यमान असं आयोजन केलेलं आहे सोनारी संघाने. निश्चितच आम्ही जेव्हा क्रिकेट असोसिएशनची जेव्हा आमची फायनल नंतर मीटिंग होते तेव्हा यांचं निश्चितच त्या क्रमांकाच्या यादीमध्ये निश्चितच सोनारी संघाचं नाव असेल. नक्कीच मी सुद्धा एक उरणवासीय म्हणून विनंती असेल रायगड समालोचक रायगड क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष या नात्याने मी तुम्हाला विनंती करेन समालोचक या नात्याने विनंती करेन की जेव्हा जेव्हा या रायगड जिल्ह्यातील सर्वेक्षण केलं जाईल 2016-17च्या सर्वोत्कृष्ट रजनी क्रिकेटच्या स्पर्धेतील आयोजनासाठी तेव्हा नक्कीच ठळक अक्षरात या आयोजनाचं नाव सुद्धा त्या लिस्टमध्ये असावं अशी विनंती. हो निश्चितच. मी त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलं निश्चितच आम्ही त्या नामांकनामध्ये तरी नाव यांचं निश्चितच असेल आणि याच्यापेक्षा जर कोणाचं आयोजन चांगलं नाही झालं तर निश्चितच या सोनारी संघाच्या सर्व पाठीराख्यांना किंवा आयोजकांना निश्चितच आम्ही प्रथम क्रमांक देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद संतोषजी. तर मित्र यानंतरचा आपण पाहतो या स्पर्धेचा मालिकावीर कोण असेल तो खेळाडू ज्यानं आपल्या स्वप्न व खेळी करून आपलं स्वप्न साकारलं असेल. ग्रामीण टेनिसच्या दुनियेमध्ये आपल्या नावावरती एखादी बाईक व्हावी असं स्वप्न उराशी बाळगून या स्पर्धेमध्ये सहभागी झाला. ज्या खेळाडूने खरं तर स्वप्न पाहिलं होतं नक्कीच प्रत्येक खेळाडूने स्वप्न पाहिलं असेल या स्पर्धा पाहिल्यानंतर की माझ्या आयुष्यामध्ये मला सुद्धा माझ्या क्रिकेट करिअरमधील एक वेळ तरी दुचाकी वाहन का होईना बक्षीस रुपये मिळावी आणि ते स्वप्न साकार झालंय. 24 संघापैकी एका संघातील एक खेळाडू जो असा आहे ज्याचं 3 अक्षराने नाव घेतलं येईल. खरं तर या रेसमध्ये 3 खेळाडू होते. त्या तिन्ही खेळाडूंची नावं 3 अक्षराने सुरुवात होतात परंतु या 3 अक्षराने सुरुवात होत असताना उजवा धरलाय खेळाडू ज्यानं तब्बल 92 धावा कुठल्या आणि या स्पर्धेचा दादा खेळाडू म्हणून ठरला. त्या खेळाडूचं नाव आहे पुण्य संघाचा कुणाल घरात. खरं तर याच रेसमध्ये 3 खेळाडू होते. राजू टांगे ज्याच्या 63 धावा, विशाल गायकवाड ज्याच्या 53 धावा आणि कुणाल घरात याच्या 92 धावा. त्याच्यामुळे कुणाल घरात या बक्षिसाचा मानकरी ठरतो. आणि विनंती असेल आयोजकांच्या वतीनं या दुचाकी वाहन करताना आपली स्वप्न कामगिरी करून करताना क्रिकेट करिअरमध्ये
मी म्हणून आपला बोलबाला खऱ्या अर्थाने या उरण पंचक्रोशीमध्ये ज्याने पसरवलाय आणि मॅन ऑफ द सीटचा मानकरी ठरलाय या माजी सरपंच चषकाचा. रायाची करी या महेश कडूवरी रायाची करी या महेश कडूवरी दर्पणात गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी दर्पणात गरुडा परी त्याने घेतली उंच भरारी ज्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी ज्याच्या तोंडावरी महेश कडू मित्र मंडल भारी ज्याच्या तोंडावरी अप्रतिम आणि अप्रतिमाचं आयोजन नक्कीच कौतुकास्पद कामगिरी. माझे सरपंच चषक 2017 प्रकाश जोताने क्रिकेटचे सामने खऱ्या अर्थानं आयोजित केले आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं महेश कडू यांचा झालेला वाढदिवस ज्या उत्साहात ज्या आनंदात तो साजरा झाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं या स्पर्धेचा सांगता सोहळा आपण पाहिला. बक्षीस वितरण सोहळा विजेत्यांचे अभिनंदन आणि मान्यवरांचे आभार. खरं तर मानून या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा इथे संपला असं जाहीर करण्यापूर्वी पुन्हा एकदा मी सर्व क्रीडा रसिकांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. समालोचन करत असताना प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या एखाद्या खेळाडूकडून एखादा चुकीचा शब्द जर आमच्याकडून आला असेल तर या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही पुन्हा एकदा क्षमा मागतोय. कारण चुका या माणसाकडनंच होत असतात. त्याच्यामुळे जर चुकून काही कोणत्या खेळाडूला मन दुखलं असेल तर त्या खेळाडूच्या मनापासून आम्ही पुन्हा एकदा माफी मागतोय. आणि ही स्पर्धा इथे संपल्याचे जाहीर करण्यापूर्वी पुन्हा एकदा सुनील कडू यांचा मनापासून आभार व्यक्त करतोय. या मोठ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आपण समालोचक करण्याची संधी दिलीत आणि आयोजकांच्या वतीनं या स्पर्धा इथे संपल्या असे जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. रायाची करी या महेश कडू